नमस्कार मंडळींनो, महाराष्ट्रात सर्वात मोठा धक्कादायक सर्वे आला आहे. भाजपच्या पायाखालील वाळू सरकली. नेमक्या महाराष्ट्रात विधानसभेच्या कोणाच्या किती जागा येणार, सर्व 60 पक्षाच्या जागांचा आढावा आपण या आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. मंडळींनो, संपूर्ण महाराष्ट्रात अवघ्या 1.5 महिन्यावरती निवडणुका येऊन पोहोचल्यात. त्याच्या अगोदर हा महत्त्वाचा रिपोर्ट तुमच्यासाठी. महाराष्ट्रात होणार सत्तांतर बघूया एकदम सविस्तरपणे. पहिली जागा येते ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीची. यांना महाराष्ट्रात 2% जागा येते आणि साधारणतः वंचित बहुजन आघाडीचे 2 आमदार येऊ शकतात. वंचित बहुजन आघाडीनं अनेक वेळा आपल्या भूमिका ह्या बदलल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात त्यांना चांगलाच फटका बसू शकतो. दुसरी जागा आहे ती म्हणजे प्रहार पक्षाची. प्रहार पक्ष देखील महाराष्ट्रात साधारणतः 3 आमदार त्यांचे येऊ शकतात. किंवा बच्चू कडूंचा पक्ष प्रहार उद्धव ठाकरेंना पक्ष सोडून शिंदे गटामध्ये गेल्यामुळे या पक्षाला याचा फटका बसू शकतो असं पाहायला मिळते. त्यानंतर तिसरा पक्ष आहे तो म्हणजे मनसे. मनसेच्या महाराष्ट्रात 5% जागा येऊ शकतात आणि राज ठाकरेंचे 5 आमदार साधारणतः महाराष्ट्रात निवडून येतील असं पाहायला मिळते. राज ठाकरेंची प्रत्येक व्याख्यानाला लोकांची लोकप्रियता असली तरीही त्यांच्या पक्षाला 5 जागावरच समाधान मानावं लागेल असं चित्र दिसतंय. पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट. यांना 6.9% मतदान होऊन त्यांचे 13 आमदार येऊ शकतात. शरद पवारांना सोडल्यामुळे कदाचित हा फटका अजित पवारांना सहन करावा लागेल. महाराष्ट्राच्या सद्यस्थितीचा सत्ताधारी असणारा पक्ष म्हणजे शिवसेना शिंदे गट. शिवसेना शिंदे गटाचं 11% मतदान होऊन 19 आमदार येऊ शकतात. शिंदेंची भूमिका पाहता उद्धव ठाकरे या निवडणुकीत त्यांना भारी पडतील की काय, हाही प्रश्न या निवडणुकीत पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर येणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट. यांना महाराष्ट्रात 17% मतदान येऊन त्यांचे साधारणतः 39 आमदार निवडून येण्याची शक्यता आपल्याला आजच्या वातावरणात पाहायला दिसते. शरद पवारांचं राजकारण पाहता शरद पवार पुन्हा एकदा डोकं वर काढत महाराष्ट्राच्या राजकारणात बाजी मारतील की काय, ही भूमिका पाहण्याजोगीच असेल. त्याच्यानंतर येणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. काँग्रेसचे 57 आमदार यावेळेस येऊ शकतात असा एक अंदाज आहे. महाराष्ट्रात सगळे पक्ष फुटले पण काँग्रेस मात्र जागेवरच स्थिर राहिली. याचा फायदा नक्कीच काँग्रेस पक्षाला होताना दिसतोय. पुढचा गट म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 27% मतदान पडून त्यांचे 65 आमदार या निवडणुकीत येऊ शकतील अशी शक्यता वातावरणानुसार पाहायला मिळते. या सर्वेमध्ये उद्धव ठाकरे यांना बळ पाहायला मिळाल्याची चर्चा होत आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना त्यांच्या कोरोना काळातील कामामुळे किंवा इतर त्यांच्या भूमिकामुळे त्यांना महाराष्ट्रात मोठी सहानुभूती पाहायला भेटते. त्याच्यानंतर येणारा पक्ष म्हणजे भाजप. भाजपला महाराष्ट्रात 31% मत मिळेल व 72 जागा भाजपाचे निवडून येऊ शकतात अशी शक्यता आहे. आणि भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, कारण गेल्या वेळेला भाजपचे 106 आमदार निवडून आले होते आणि यावेळेस फक्त 72वरती समाधान मानावं लागेल. ही भाजपसाठी नामुष्की असेल. नेमकं का घडलं यावर भाजप आत्मचिंतन करेलच. तर मित्रांनो, यामुळे राज्याच्या राजकारणात पुढील काही दिवस खूप मोठे बदल घडून येतील. आपल्याला काय वाटतंय, आपल्याला कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, आम्हाला तुमच्या कमेंटद्वारे नक्कीच कळवा. म्हणजे महाराष्ट्राचा सर्वे आपल्याला परिपूर्ण नक्कीच करता येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्राला शेअर करा आणि सोबतच आमचं विश मराठी यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.